आपला फोल्डर ओपन केला. ठीक आहे, ठीक आहे. डिजांगो फोल्डर ओपन केला, त्याच्या आतमध्ये अजून एक फोल्डर बनवतो डे 1 नावाने. डे 1 नावाने एक फोल्डर बनवला, ते ओपन केला. CMD. ठीक आहे, पहिली कमांड आहे आपली py -m -make, नंतर व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट venv. ठीक आहे, व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट आणि एन्व्हायरमेंटचं नाव env. ठीक आहे, एंटर. थोडं लोडिंग घेत होती क्रिएट करण्यासाठी. ठीक आहे, तर आता मी फोल्डर मध्ये जर आलो, माझा एक env नावाचा एक फोल्डर क्रिएट झालाय, जसा प्रशांत क्रिएट झाला. ठीक आहे, तसा एक नावाचा एक फोल्डर क्रिएट झालाय. आता तो काय करायचं, त्याच्या आतमध्ये आपल्याला बघायला भेटते इन्क्लूड लॅब स्क्रिप्ट, असे बरेच फोल्डर आहेत, 2-3 फोल्डर आहेत. तर py नावाची फाईल पण येतं स्क्रिप्ट मध्ये, जरा ऍक्टिव्ह ते पण बघायला भेटते. पण करतो त्याला, त्याला काही चेंजेस नाही करायचे नाव. ठीक आहे, आपोआप येते. ठीक आहे, यामध्ये आपल्याला काय फाईली बघायला भेटते. झालो कोडवर, CMD वर. त्याची आपण आता स्क्रिप्ट त्याला काय करायचं, ऍक्टिव्हेट करायचं. आपला आता एन्व्हायरमेंट बनेल ना, त्याला काय करायचं, ऍक्टिव्हेट करायचं. ते फोल्डरचं नाव env/script एस कॅपिटल /activate. ठीक आहे, आणि एंटर. ठीक आहे, नंतर pip इन्स्टॉल डिजांगो. ठीक आहे, डिजांगो इन्स्टॉल करा. ठीक आहे, ज्यावेळेस आपण इन्स्टॉल करतो, ज्यावेळेस आपण इन्स्टॉल करतो त्या टायमाला आपण नेट कनेक्टेड कंपल्सरी पाहिजे. ठीक आहे, आता मला काय करायचं, फोल्डर क्रिएट करायचं आहे त्याच्या आतमध्ये. ठीक आहे, मग डिजांगो -admin स्टार्ट प्रोजेक्ट. ठीक आहे, मग पुढे देतं प्रोजेक्टचं नाव. ठीक आहे, मी देतो डेमो प्रोजेक्ट. ठीक आहे, इथं कधी पण स्पेस द्यायचा नाही, पुढं डेमो प्रोजेक्ट. तर सिंपल एक अंडरलाईन द्यायचं, अंडरस्कोर त्याला. ह्याच्यात कीबोर्ड माऊस काम नाही करत. ठीक आहे, अंडरस्कोर द्या. ठीक, इथं स्पेस आहे, इथं स्पेस द्यायचा, ह्याच्यामध्ये पण पुढं स्पेस नाही. ठीक आहे, इथं पण स्पेस, इथं स्पेस नाही, इथं मायनस आहे डायरेक्ट. स्टार्ट प्रोजेक्ट ठीक आहे, आपलं ठीक आहे, प्रोजेक्ट स्टार्ट केला, एंटर केलं. DJAN गो, स्पेलिंग मिस्टेक झाली. ठीक आहे, डिजांगो. ठीक आहे, एंटर केलं. ठीक आहे, माझा काय झाला, फोल्डर. ठीक आहे, माझा काय झाला, फोल्डर क्रिएट झाला. मी चेक करतो, आलो इथं. ठीक आहे, बॅक आलो. ठीक आहे, डेमो प्रोजेक्ट नाव फोल्डर क्रिएट झाला. आता मला या फोल्डरच्या आतमध्ये एंट्री घ्यायची. काय करायची, आतमध्ये एंट्री पाहिजे. मी आधी काय करतो, कोड स्पेस डॉट. ठीक आहे, त्याने आपलं VS कोड ओपन झालं. नंतर CD जो आपला डेमो प्रोजेक्ट आहे त्यामध्ये. ठीक आहे, CD डेमो जो फोल्डर आहे त्याच्या आतमध्ये एंट्री घेण्यासाठी, त्याच्या आतमध्ये एंट्री घेतली. py manage.py रन सर्व्हर. ठीक आहे, ज्याने की आपलं जे आउटपुट आहे डिजांगोचं जे प्रोजेक्ट आहे ते सर्व्हरवर रन होईल. ठीक आहे, आता ही जी लिंक, ठीक आहे, हे आपल्याला एक लिंक आलेली. ठीक आहे, ठीक आहे, आता हा जो नंबर आहे 127
.000.001. ठीक आहे, हा जो नंबर आहे हा लोकल होस्ट नंबर आहे, लोकल होस्ट, आणि हा लोकल होस्टचा नंबर. ठीक आहे, जर मी आता इथून जरी ओपन केलं, ठीक आहे, जस्ट मी आलो ब्राउझरवर, ठीक आहे, इथं ओपन केलं, ठीक आहे, इथं जस्ट लोकल होस्ट टाकतो. लोकल होस्ट आपला कोणता आहे, $.800 आपला 80. मग सगळे रन होते त्या टाइम मध्ये, नोडचा, PHP चा. ठीक आहे, झाला आपला डिजांगोचा रन. जर एकूण जर नसेल होत तर ठीक आहे, ही जी लिंक आहे त्याला क्लिक करून ओपन करू शकतात, तरी आपलं आउटपुट सेम. ऑनलाईन मेंबर तिथपर्यंत समज VS कोड मध्ये आलो. ठीक आहे, तर जस्ट आता मी कट करतोय, इथं मला काही काम नाही. ठीक आहे, ठीक आहे, इथं आपल्याला डेमो प्रोजेक्ट भेटेल, त्याच्या आतमध्ये पण आपल्याला एक डेमो प्रोजेक्ट भेटेल. त्याच्या आतमध्ये यायचं, ह्याच्यामध्ये सेटिंग नावाची फाईल सापडायची. फाईली आहेत सेटिंग, URLs. ठीक आहे, हे आपल्या दोन फाईली मेन फाईली त्या सेटिंग आणि URLs 90% मेन आहे, सेटिंग 10%. जर ह्याच्यात जर काही चुकलं तर URL पण काही काम करीत नाही. ठीक आहे, ठीक आहे, आता मी काय करतोय, ह्याच्यात आलो. ठीक आहे, आता इथं मी काय करतो, एक पाथ बनवतो, URL बनवतोय एक पाथ. ठीक आहे, जस्ट एम्प्टी पाथ बनवतो, कारण होम साठी त्याला एक पाथ द्यायची गरज पडत नाही. ठीक आहे, एम्प्टी कॉमा जस्ट होम देतो. आता होम नावाचा आपल्याला एक फंक्शन बनवायचा, कुठं, इथंच. आता फंक्शन कसा बनायचा आपला, डेफ होम. ठीक आहे, त्याला रिक्वेस्ट द्या, REQUEST. ठीक आहे, रिक्वेस्ट दिली त्याला. ठीक आहे, मग रिटर्न करा त्याला, रिटर्न HTTP रिस्पॉन्स SPONSC. ठीक आहे, रिस्पॉन्स केलं. ठीक आहे, होम पेज. ठीक आहे, आता ही जी HTTP रिस्पॉन्स आहे त्याला आपण क्विक फिक्स थ्रू सोबत पण इम्पोर्ट करू शकतो किंवा टाईप करू शकतो, फ्रॉम HTTP सिंपल इम्पोर्ट करून घेतो. इम्पोर्ट केले फ्रॉम DjangoHTTP रिस्पॉन्स, त्याला इम्पोर्ट करून घेतला. ठीक आहे, आता प्रोग्रामवर काय केलं, ब्राउझरवर आलो, रिफ्रेश केलं. ठीक आहे, तो मला एरर देणार आहे रिक्वेस्टचा, नाही. ठीक आहे, आउटपुट दिलं होम पेज. ठीक आहे, इथे त्याला रिक्वेस्ट पण पासबुक नाही, HTTP रिस्पॉन्स आहे आपला, त्याला रिक्वेस्ट द्यायची गरज पडत नाही. ठीक आहे, ऑनलाईन मेंबर्स इथपर्यंत समजलं. हो सर. ठीक आहे, ऑनलाईन मेंबर्स तर झालेलं आहे अर्ध. ठीक आहे, इथपर्यंत काय डाऊट नाही का. ठीक आहे, आता मी काय करतो, सेम तसं अजून एक पेज बनवतो. ठीक आहे, आता अजून एक पेज बनवायचं मला. ठीक आहे, सी अबाउट अबाउट. ठीक आहे, मग अबाउटचं पण इथं पण स्लॅश बनवावं लागणार आहे, कारण ते सेपरेट पेज बनवायची, अबाउट स्लॅश. ठीक आहे, आता सेम जसं आपण होमचा फंक्शन बनवला होता तसाच कोणाचा बनवायचा आता, अबाउटचा बनायचा. ठीक आहे, कॉपी केल्याला होमच्या जागा अबाउट केलं, आणि इथं पण अबाउटच करतो. ठीक आहे, अबाउट पेज. ठीक आहे, थोडं कॅपिटल केल्याला. ठीक आहे, आलो ब्राउझरवर, रिफ्रेश केलं, माझा अबाउट पेज आलेलं नाही. टाकले ना आता त्याला, टाकले नाही पण. ठीक आहे, ती अबाउटचं पेज जर बघायचं असेल आपल्याला, तर इथे यायचं, URL मध्ये स्लॅश अबाउट टी स्लॅश. ठीक आहे, झाला आपला अबाउटचं पेज ओपन. होम पेज काय करते, होम पेज तुम्हाला इथं बघायला भेटेल. ऑनलाईन मेंबर तिथपर्यंत क्लिअर.
हो सर. त्यांच्यापेक्षा ऑनलाईन मेंबर चांगले आहेत. एक ऍप इन्स्टॉल करतो, कंट्रोल सी करायचं. कंट्रोल सी ने काय होतं, ती सीएमडी आपली स्टॉप होती. ते काय नाही आलं, हे आलं, हे कंट्रोल सी ने सीएमडी काय झाली माझी स्टॉप झाली. ठीक आहे, मी ब्राउझर आलो, रिफ्रेश केलं, आउटपुट येणार आहे माझा आता, साईट कांट बी रीच. म्हणजे एरर नाही म्हणता येईल, पण त्याची साईट लोड होत नाही. ठीक आहे, आता मी काय करतो, ऍप इन्स्टॉल करतो. ठीक आहे, त्यासाठी आपल्याला डिजांगो मायनस ऍडमिन स्टार्ट ऍप आणि पुढे ऍपचं नाव माय ऍप. ठीक आहे, डिजांगो मायनस ऍडमिन. आता मी काय करतो, ऍपला इन्स्टॉल करतो. ठीक आहे, ऑन करू त्याला. ठीक आहे, आता मी ते काय केलं, ऍप इन्स्टॉल केलं. ठीक आहे, नंतर परत प्रोग्राम स्टार्ट केला, मी सर्व्हर परत ते स्टार्ट केलं, आलो इथं सीएमडी मध्ये. ठीक आहे, आता इथं मला एक माय ऍप नावाचं ऍप दिसत. ठीक आहे, मग आता त्याच्यामध्ये आपल्याला जायचं नाही आता. ठीक आहे, आधी जायचं कुणाकडं, सेटिंगकडं. सेटिंगकडे यायचं, इथं तुम्हाला इन्स्टॉल ऍप दिसन, त्याच्यामध्ये त्याला रजिस्टर करा. जे आपलं ऍप आहे ते स्पेलिंग चुकली नाही पाहिजे, जे ऍपचं ए कॅपिटल किंवा माय ऍप सेम तिकडं जशी दिली सेम तशी दिली. ठीक आहे, त्याच्यामध्ये त्याला रजिस्टर करून घ्या. ठीक आहे, आता अजून एक आहे खाली रजिस्टर करा, खाली टाकून द्यायचं ऍपचं नाव, सिंगल कोड मध्ये ऍपचं नाव. ठीक आहे, मग खाली यायचं इथं DIRS डायरेक्टरी, आपल्याला एरर यायचा, फाईल नॉट फाउंड. ठीक आहे, जर आपण दुसरीकडे फाईल रन करीत असेल तर आपल्याला काय सांगतो, एरर देतो, सच नो फाईल इन माय डायरेक्टरी किंवा अवर डायरेक्टरी. सेम तसं इथे डायरेक्टरी टेम्पलेट मध्ये, सेटिंग मध्ये टेम्पलेट बघायला भेटेल. ठीक आहे, तिथे आपले टेम्पलेट. ठीक आहे, टेम्पलेटचा यूज कधी येतो, ज्यावेळेस आपल्याला HTML च्या फाईलची गरज असते. HTML असे. ठीक आहे, जी आपल्याला जर कोणत्या HTML फाईल असेल तर टेम्पलेटच्या फोल्डरच्या आतमध्ये एक फोल्डर डायरेक्टरी टेम्पलेट. ठीक आहे, टेम्पलेट त्याला कॉपी करा. ठीक आहे, त्याला पेस्ट कुठं करायचं, ह्या डेमो प्रोजेक्ट मध्ये नाही, वरच्या डेमो इथं. ठीक आहे, न्यू फोल्डर टेम्पलेट टाकायचं. ठीक आहे, न्यू फोल्डर. ठीक आहे, ठीक आहे. हा ठीक आहे, ठीक आहे. जर खाली आलो तिथं आपल्याला डेटाबेस सेटिंग दिसते काही. ठीक आहे, हे जातात, आपलं काम नाहीये. खाली आलो, स्क्रोल केलं तर खाली आपल्याला स्टॅटिकचं एक फंक्शन दिसतं, स्टॅटिकची लाईन. स्टॅटिकची लाईन काय यूज होते, तर आपल्याला CSS जावास्क्रिप्ट जर टाकायचे असतील त्याच्या फाईली, तर आपण स्टॅटिक फोल्डरच्या आतमध्ये जातो, इमेजेस त्या स्टॅटिक फोल्डरच्या आतमध्ये, आणि HTML ती कुठं, टेम्पलेटच्या आतमध्ये. ठीक आहे, त्याला फाईलला सेव्ह करा. आता या ऍप मध्ये इथं आपल्याला व्ह्यूज फंक्शन, व्ह्यूज फाईल दिसत, व्ह्यूज फाईल. ठीक आहे, आता ह्याचं काम झालेलं आहे, याला कट करून टाका, इथं काही काम नाही आपल्याला. व्ह्यूजला ओपन केला. ठीक आहे, जो आपण URL मध्ये कोड केला तो आता मी काय करणार, कट करणार त्याला. ठीक आहे, तो पेस्ट कुठं करणार, इथं. ठीक आहे, इथं त्याला क्विक फिक्स फ्रॉम डिजांगो डॉट HTTP इम्पोर्ट HTTP रिस्पॉन्स. ठीक आहे, झालं आपलं इम्पोर्ट फ्रॉम डिजांगो डॉट HTTP इम्पोर्ट HTTP रिस्पॉन्स. जो आपला रिस्पॉन्स होता त्याला काय करणे, इम्पोर्ट करून घेतला. ठीक आहे, आता URL मध्ये आला, URL मध्ये मला ह्याचं काय काम नाही. ठीक आहे, डिलीट करून टाकायचं त्याला. ठीक आहे, मग जे आपलं ऍप बनवलं होता तो इधर परत रजिस्टर करा, किंवा व्ह्यूजला घेऊन या इकडं. फ्रॉम जे आपलं ऍप होतं माय ऍप, त्याला इम्पोर्ट करून घ्या.
इम्पोर्ट कुणाला करायचं, व्ह्यूजला. माय ॲप आहे आपलं, ठीक आहे, ॲप बनवलेलं, त्याच्यामध्ये व्ह्यूज नावाची फाईल आहे, ती काय केली, इम्पोर्ट केली. ठीक आहे. आता इथं तुम्हाला एरर दिसतोय, एरर वॉर्निंग्स. आता हे कुणाच्या आतमध्ये टाकायचे आपल्याला, व्ह्यूजच्या आतमध्ये, व्ह्यूज व्ह्यूज डॉट होम गेला एरर. इथं या, इथं पण सेम तीच प्रोसेस, व्ह्यूज डॉट होम, व्ह्यूज डॉट अबाउट, व्ह्यूज डॉट होम, व्ह्यूज डॉट अबाउट. ठीक आहे, फाईलला सेव्ह करा. ठीक आहे, आता पुढे यायचं व्ह्यूज वर. ठीक आहे, आता मला रिस्पॉन्स द्यायची गरज नाही आहे. ठीक आहे, मी तिथं काय करतो, रिटर्न करतो, रिटर्न रेंडर. आता रेंडर कशासाठी यूज करतो आपण, HTML फाईलसाठी. ठीक आहे, जर आपल्याला कुठे रिस्पॉन्स द्यायचा असेल तर आपले HTTP रिस्पॉन्स यूज करतो. ठीक आहे, रेंडर कधी यूज करतो, आपल्याला ज्यावेळेस आपल्याला HTML ची फाईल आपल्याला हे करायची असेल, बनवायची असेल, आणि त्याच्यामधला कोड रन करायचा असेल तर त्या टाइमला आपण यूज करतो रेंडर. त्याला इथं रिक्वेस्ट द्या, QUEST रिक्वेस्ट, कॉमा, जस्ट होम डॉट HTML. ठीक आहे, त्याला कॉपी करा होम डॉट HTML ला. ठीक आहे, आता इथं आलो. ठीक आहे, आता आपलं जे टेम्पलेट्स बनवलं होतं ना, त्याच्यामध्ये एक नवीन फाईल बनवायची, न्यू फाईल होम डॉट HTML. पण त्याचा जो एच आहे तो काय करायचा, स्मॉल करायचा. ठीक आहे, त्याची गरज नाही आपल्याला इतक्या मोठ्याची, इथं पण स्मॉल करतो मी. ठीक आहे, तिथं H1 मध्ये देतो त्याला वेलकम टू होम पेज. ठीक आहे, आता मी काय करतो, त्याला ब्राउझरवर रिफ्रेश करतो, आला आपला वेलकम टू होम पेज. ठीक आहे, आता दुसरं आपल्याला काय करायचं, अबाउट पेज, सेम प्रोसेस. तिथं पण काय करतो मी, वेलकम टू अबाउट पेज. ठीक आहे, ॲज इट इज त्याला कॉपी केलं. ठीक आहे, इथं पेस्ट केलं. मग आता याची काही गरज नाही मला, तो डायरेक्ट काय करतो, त्याला लाईट करून टाकतो, जे टेक्स्ट आहे त्याचं लाईट करून टाकतो, त्याची गरज नाही मला. ठीक आहे, आपल्याला कोणतं पेज करायची, अबाउट, अबाउट पेज, अबाउट डॉट HTML. ठीक आहे, जर आता इथं मी काय केलंय, रिक्वेस्ट केलंय, मी याला REQ पण करू शकतो. ठीक आहे, पण ते इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, आता सेम तसंच आपण होम डॉट HTML बनवलं होता, सेम तसं कोणतं बनायचं आता, टेम्पलेट मध्ये अबाउट डॉट HTML. ठीक आहे, ठीक आहे, मग अबाउट वर आलो, इथं कोड पेस्ट केला, वेलकम टू अबाउट पेज, अबाउट पेज. ठीक आहे, आलो, रिफ्रेश केलं. ठीक आहे, आता तिथं आपला अबाउट पेज आहे, त्याला रिफ्रेश केला. ठीक आहे, इथपर्यंत काय आलं, थोडं थोडं नॉर्मल, छोटं छोटं. ठीक आहे, आता मला काय करायची, त्याची आपलं जी URL चेंज करतो, मला तसं URL चेंज करायचं नाही. आता बटन द्यायचं त्याला, काय करा, डायरेक्ट बटन लावायचं. मग तो डायरेक्ट कोणत्या पेजवर जाईल, डायरेक्ट अबाउट पेजवर, होम पेजवर आलो. ठीक आहे, इथं अँकर टॅग, ये अँकर टॅग बारकन माहिती. ठीक आहे, अबाउट पेज. ठीक आहे, ते अबाउट केलं. ठीक आहे, त्याला एक लिंक देतो HRF मध्ये. ठीक आहे, आता लिंक कोणती द्यायची त्याला, अबाउटची, स्लॅश अबाउट करा. आलो, चेक केलं. ठीक आहे, ऑलरेडी आपला अबाउटच्या पेजवर येतात. ठीक, ठीक आहे, आलो, अबाउट आलं. जसं मी अबाउटवर क्लिक केला, त्याने अबाउट पेज ओपन करून दिला आपल्याला. ठीक आहे, आता मी त्याला बटन म्हणतो, मग त्याला काय करतो, बटन मध्ये देतो आपण. बघा किती पाहिजे, त्याला कोणतं अबाउट,
ठीक आहे, बॅक आलो. ठीक आहे, बटन आलं आपल्याला. जसं त्याच्यावर क्लिक केलं, कोणत्या पेजवर गेलो, अबाउट पेज. ठीक आहे, आता मला अबाउट पेजवरून परत होमवर यायचं. आता परत त्याला बटन द्यायचं. सेम कॉपी केलं, आलो अबाउट पेजवर, इथं पेस्ट केलं, आणि जो अबाउट आहे तिथं स्लॅश निसता. ठीक आहे, रिमूव्ह. इथं रिफ्रेश केलं. ठीक आहे, त्याला होम करतो इथं. ठीक आहे, रिफ्रेश केलं. ठीक आहे, होमवर आलो, अबाउटवर गेलो, होमवर आलो. ठीक आहे, ऑनलाईन मेंबर इथपर्यंत क्लिअर.